आज आपल्याला हे 3 ब्लाऊज हे डोंजुनी आलेले आहेत कोथरूडमधून. तर या ब्लाऊजचे आपण कटिंग आणि टिचिंग दोन्हीही शिकणार आहोत एकदम परफेक्ट. आणि हा क्रॉस कट ब्लाऊज असणार आहे, कारण याला समोर गळ्याला सुद्धा डिझाईन आहे, पाठीमागा आहे. तर यासाठी आपल्याला पूर्ण क्रॉस कटिंग करून घ्यावं लागणार आहे. आणि थोडंसं पाहू शकता हे मशीन वर्क केलेलं आहे. आणि हा सुद्धा ब्लाऊज मशीन वर्क केलेला आहे, पाहू शकता. तर आपल्याला या ब्लाऊजची कटिंग आणि टिचिंग दोन्ही शिकणार आहोत एकदम परफेक्ट. बऱ्याचदा काय होतं की हे जे समोरचा गळा टाकतात तो म्हणजे रॉंग साईडला टाकतात, किंवा आता याच ब्लाऊजमध्ये आपल्याला कटिंग करताना थोडीशी अडचण येणार आहे. तर ती अडचण कशी आपण सॉल्व करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ एकदम परफेक्ट असणार आहे, जेणेकरून तुम्हाला साध्या साध्या गोष्टी आहेत त्या कुठं चुकतात, कुठं म्हणजे जर मोठा गळा असेल तर त्यासाठी काय करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं परफेक्टली शिकणार आहोत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण तुमच्याकडे सुद्धा असे ब्लाऊज येत असतील तर याला कुठं जॉईंट द्यायचा किंवा परफेक्ट कटिंग कशी करायची, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परफेक्टली. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ नवीन शिकत असताल तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे, कारण काही टिप काही ट्रिक्स सहित आपण ही कटिंग तुम्हाला मी दाखवणार आहे एकदम परफेक्ट अशी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. पाहू शकता हा पण म्हणजे मशीन वर्क केलेलाच आहे ब्लाऊज या प्रकारे. हा पण क्रॉस कट आहे. तर आपण या ब्लाऊजची अशीच स्टिचिंग कटिंग दोन्ही करणार आहोत परफेक्ट. तर पाहू शकता. सुरुवात करूया आपण. तर आपण पेपरवर कटिंग करणार आहोत, कारण क्रॉस कटिंग म्हटलं की पेपरवर कटिंग केली तर परफेक्ट येईल. आणि जिथं आपल्याला म्हणजे हे बसत नाही तिथं आपल्याला जॉईंट किती द्यायचं आहे ते पण समजतं. आणि ब्लाऊज कट न करता आपण जर पेपरवर कटिंग केली तर ती कटिंग एकदम परफेक्ट होती, कुठेही आपलं काही चुकत नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की पेपर कटिंग आणि डायरेक्ट कटिंगमध्ये काय फरक असतो. तर हे 3 ब्लाऊज आहेत. आता आपण ह्याच ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ते पाहूया. आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण ही मापं घेणार आहोत. तुम्हाला कुठलंही म्हणजे जास्तीचं मी सांगणार नाही, की म्हणजे तुमच्या लक्षात बसणार नाही, एकही गोष्ट मी सांगणार नाही. एकदम परफेक्ट अशी ही आपण कटिंग करून घेऊया. सुरुवातीला आपण पाठीमागून ब्लाऊजची नेहमी पाठीमागून उंची घ्यायची, समोरून घ्यायची नाही, कारण समोरचा भाग 1 इंच हा एक्स्ट्रा असतो. तुम्ही जर समोरून उंची घेतली तर ब्लाऊजची उंची जास्त होऊ शकते. आता उंची आहे 13.5, तर आपल्याला ठेवायचं आहे 14.5. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची ही 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे. 1 इंच एक्स्ट्रा ठेवल्यामुळे काय होईल, ब्लाऊजची उंची कमी पडणार नाही. तर आपण हे 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे. आता परफेक्ट तुम्हाला म्हणजे बऱ्याच नवीन शिकत असताना काय होतं की आपल्याला उंची म्हणजे छाती आपली बरोबर बसेल का, कमी पडेल का, या गोष्टी न चुकता कशा करायच्या ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूया. ब्लाऊज उलट करायचं, तुम्हाला ब्लाऊज उलट करायचं, उलट करूनच माप घ्यायचंय, कारण तुम्हाला यामध्ये तुम्हाला येणार आहे मार्जिन सहित. म्हणजे हे पाहू शकता 2 इंचाची मार्जिन यांनी ठेवलेली आहे. तशीच आपण मापाचं आहे तसंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे 2 इंचाची मार्जिन. तर 11.5 आपलं हे मार्जिन सहित, म्हणजे इथं फिटिंग आहे आणि ही मार्जिन आहे 2 इंचाची. तर 11.5 आपण मार्जिन सहित ठेवून देऊया. तर हे मार्जिन सहित 2 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे उलट करायचं. आणि आता आपण मार्जिन टाकलेलीच आहे. आता आपण इथं असं मोजायचं,
म्हणजे जिथून आपली मोंढ्यातून फिटिंग आहे तिथपर्यंत मोजायचं, पाहू शकता या प्रकारे. तर आहे 9:15 आपलं करेक्ट माप येते. किती? 9:15. तर आपण 9:15 वर हा टेप ठेवायचा आणि इथे एक अशी रेष ओढून घ्यायची, म्हणजे आपल्याला ही मार्जिंग ही फिटिंग हे लक्षात येईल. आता आपण मोंढ्याचं माप हे परफेक्ट कसं काढायचं, गळा आणि मोंढा, ते आता आपण पाहणार आहोत. तुमचं या प्रकारे जर तुम्ही माप घेतलं तर मोंढ्याचं आणि गळ्याचं माप कधीच कमी जास्त होणार नाही, गळा मोठा होणार नाही किंवा मोंढा छोटा होणार नाही. तर या प्रकारे तुम्हाला माप घ्यायचं आहे, कारण खूप महत्त्वाचा ही ट्रिक्स आहे. या ट्रिक्सनी जर माप घेतलं तर ब्लाऊजचा मोंढा जास्त होत नाही आणि कमी होत नाही, एकदम परफेक्ट येतो. तर या प्रकारे तुम्हाला हे व्यवस्थित असं या प्रकारे करून घ्यायचं आहे. हा गळा आणि हे मोंढा आपण काय गोल आकार करून घेतलाय, असं हे गोल आकार आला पाहिजे. आणि हे असं सरळ वढायचं, जिथून गळा आहे तिथं आपलं हे, आणि ह्याला गोल आकार असा करून घ्यायचं, म्हणजे आपला गळा आणि मोंढा परफेक्ट येणार आहे. आता काय करायचं, गळा हा म्हणजे आपल्याला मोंढ्याचं माप काढू अगोदर. तर काय करायचं, हा जो मोंढा आहे इथं फिटिंग आहे, तर आपण काय करायचं, ह्या फिटिंगच्या लाईनीने आपण काय करायचं, रेष ओढायची अशी, म्हणजे करेक्ट आपल्याला कळतं की आपली मोंढा किती आहे. तर मोंढा आहे 5 इंच, पाहू शकता. आपण ही अशी लाईन ओढली, बरोबर त्या मोंढ्याच्या याच्यावर लाईन आहे, तर मोंढा आपला 5 आहे, तर 5 ठेवायचा. आणि समोरचा गळा 5.5 आहे. आता हा सुद्धा आपण त्याच प्रकारे मोजून घ्यायचा. आता काय करायचं, हे जी हे आहे गळा, हे आपण ही अशी रेष वढायची, आणि रेष वढली की आपल्याला करेक्ट आपल्याला हे माप येऊन जातं. तर पाहू शकता बरोबर 5.5 वर आपला ही आपली रेष आलेली आहे. तर समोरचा गळा आपला 5.5 आहे. आता आपल्याला म्हणजे शोल्डर किती घ्यायचंय हे अजिबात लक्षात ठेवायचं नाही. आहे माप घ्यायचं. आता पाहू शकता शोल्डर आहे 2 इंच आणि एक लाईन, 2 इंच आणि ही म्हणजे 2.25 आपलं शोल्डर आहे. तर काय करायचं, 2.25 मध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं, कारण याचा गळा खूप मोठा आहे. एक्स्ट्रा घ्यायचं नाही. ब्लाऊज कधीच तुमचं उतरणार नाही. मापाचं जर उतरत असेल तर तुमचं ब्लाऊज उतरेल, नाही तर उतरणार नाही. तर तुम्हाला त्यासाठी मापाचं ब्लाऊज, आणि जर आता हे मापाला परफेक्ट आहे, गिऱ्हाईकाने सांगितले माझं ब्लाऊज एकदम परफेक्ट आहे, त्यामुळेच आपण हे परफेक्टनीच माप घेतलेली आहेत. जेवढं आहे तेवढंच ठेवायचंय. 1 इंच आपल्याला इथं शोल्डरमध्ये 1 इंच वाढवायचंय. म्हणजे बऱ्याच जणाला शोल्डर किती घ्यावं, गळा किती घ्यावं हे समजत नाही, तर त्याच्यासाठी आपण ही ट्रिक्स वापरायची. आता काय करायचं, गळा आपण किती ठेवायचा, 2.25. म्हणजे गळा हा मोठा असल्यामुळे आपण काय करायचं, गळा रुंदी ही 2.25 ठेवायची आहे. आणि आता तुम्ही म्हणताल गळा रुंदी 2.25 झाली तर बऱ्याच जणाला असा गळा मोठा पाहिजे असतो, ते सुद्धा सांगते. ते सुद्धा आपण ती ट्रिक्स वापरून तो गळा आपल्याला मोठा कसा करून घेता येईल ते सुद्धा सांगते. आता आपला 2.25 गळा आणि 1 इंच आपल्याला हे इथं 2.25 आणि इथं 3.25, म्हणजे इथं आपल्याला हे 1 इंच आपण वाढवून घेतले, म्हणजे 2.25 इंच आपला शोल्डर आणि 1 इंच आपलं एक्स्ट्रा मार्जिन. आता काय करायचं, आपण आहे माप आपलं तेवढंच ठेवायचं आहे. मोंढा जेवढा आलेला आहे तेवढाच ठेवायचा, कमी जास्त करायचा नाही. आता आपण हे करेक्ट आपण छातीचं माप हे करून घेऊया. तर हे आलं, ही आपली फिटिंग इथं आहे आणि इथं आपली ही एक्स्ट्रा मार्जिन आहे. आणि गळा आपला 5.5 आहे. तर 5.5 ला 5.5 ठेवून द्यायचं. तुम्ही म्हणताल 5.5 ठेवला मग आपला गळा छोटा होईल, अजिबात नाही. कारण आपला गळा जोडताना इथून जोडलं जातं
जेवढंच इथून जोडलं जातं तेवढंच इथून जोडलं जातं, म्हणजे आपला गळा पाहिजे तेवढाच येतो. इथं शोल्डर तेवढं जोडलं म्हणजे जोडल्या जाईल शोल्डर, आणि हे इथं आपलं तेवढंच येणार आहे, म्हणजे मार्जिन गळा आहे तेवढंच येणार आहे, अजिबात कमी जास्त होत नाही. जेवढंच इथे शोल्डरमध्ये दाबल्या जातं तेवढंच आपण ज्यावेळेस गळा म्हणजे गोट वगैरे लावतो त्यासाठी सुद्धा तेवढंच दाबल्या जातं, म्हणजे गळा आहे तेवढाच येतो. आता इथं काय करायचंय आपल्याला, आता बऱ्याच जणाला म्हणजे समोरचा गळा हा मोठा पाहिजे असतो, पसरट पाहिजे असतो, आणि पण गळा उतरायला नको. तर काय करायचं, आता इथं 2.25 ठेवलंय, इथं तुम्ही 2.5 ठेवू शकता, 2.25 ठेवू शकता, 3 ठेवू शकता, म्हणजे हा गळा तुम्हाला पसरट येईल. हा गळा पसरट, म्हणजे इथं आपण 2.25 ठेवलंय, इथं आपण 2.5 ठेवलंय, म्हणजे गळा आपला उतरणार नाही आणि पसरणार पण नाही. या ट्रिक्स वापरायच्या, म्हणजे ब्लाऊज कधीच कमी जास्त होत नाही आणि उतरत नाही आणि फिटही होत नाही. आणि हे आपण या ठिकाणी, आता बऱ्याच जणाला काय होतं, इथं चोळ येतो, या ठिकाणी चोळ येतो, तर तो येऊच नाही, त्यासाठी आपण एक ट्रिक्स वापरायची. कारण हे आपण मोंढ्याचं म्हणजे शोल्डरचं माप टाकले, मोंढ्याचं माप टाकले, तर याच्या आतून आपल्याला एक रेष आतून अशी, कारण आपण इथं जेवढं ठेवलेलं आहे तेवढंच ठेवलेलं आहे, फक्त इथं बऱ्याच जणांचं इथं चोळ येतो, त्याच्यामध्ये इथं 1/2 इंच शिलाई आपण म्हणजे ही रेष आतून घेतली, म्हणजे आपलं ब्लाऊजला समोरच्या साईडने आपल्याला घोळ अजिबात येणार नाही, ही आपण काळजी घेतली. हे आपली ही मोंढ्याची लाईन इथे आहे, आणि हे आपण 1/2 इंच आपण आतून घेतले. तर ही ट्रिक समजली असेल. आता हे आपलं परफेक्ट झालंय, हे आपण कट करून घेऊया. या प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. हा झाला मागचा भाग आणि हा झाला समोरचा भाग, आणि ही झाली आपली फिटिंग, आणि हे एवढं झालं आपलं मार्जिन. आता काय करायचंय, इथं ठेवायचं आहे 3 इंच आणि इथं ठेवायचं आहे 2.5 इंच. या प्रकारे आपल्याला ही क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे, आणि याला ना थोडासा असा खालून आकार द्यायचा, म्हणजे ज्यावेळेस आपण हे एकदम असा 1/2 इंच आपण खालून आकार दिलेला आहे क्रॉसपट्टीला, म्हणजे इथं जो आपल्याला पप पाहिजे तो परफेक्ट येतो आणि अजिबात म्हणजे सपटा होत नाही, त्यासाठी खालून आकार दिला आहे. आणि ज्यावेळेस आपण आता क्रॉसपट्टी काढणार आहोत, तर ती क्रॉसपट्टी काय करायची, सरळणी घ्यायची, म्हणजे क्रॉसपट्टी आपली कमी होणार नाही, आणि आपल्याला याच्यापेक्षा 1 इंच क्रॉसपट्टी वाढवून घ्यावी लागते कपड्यावर. आता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू, कारण आपल्याला अस्तर आपण मोठं कट करून घेणार आहे, कारण ब्लाऊज मात्र कमी जास्त होऊ नये याच्यासाठी. नाहीतर आपण बऱ्याच सरळ असेल तर अस्तरच कट करून घेतो, पण यामध्ये आपल्याला ब्लाऊज कट करून घ्यायचंय. अगोदर आपण बाही काढून घेऊया. आता आपण बाही मात्र 1/2 इंच आपल्याला म्हणजे
10 आहे तर 11 ठेवलेली आहे आणि अर्धा इंच आपल्याला हा जो कट म्हणजे कपडा जास्तीचा आहे तो आपण इथं घेणार नाहीये, कारण इथं फक्त असं जे आपण पायपिंग वगैरे पट्टी लावतो त्याचप्रमाणे इतकं ठेवणार आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आपण शिलाईमध्ये दाबणार आहोत. त्याच्यामुळं मी एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवलेला आहे. म्हणजे 10 असेल तर 11 ठेवायची. खूप परफेक्ट बाही, अजिबात कमी जास्त होत नाही, लांबी कमी होत नाही किंवा उंची जास्त होत नाही. तर याप्रमाणे आपण हे बाहीचं कटिंग करणार आहोत. आता काय करायचं आपल्याला, बाही अशी उलटी करून घ्यायची. म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणाला म्हणजे हे होतं की बाबा बाहीचं रुंदी किती घ्यायची, तर समजत नसेल तर काय करायचं, उलटं करायचं, बाही उलटी करायची आणि इथं अशी एक हे बरोबर आपली बाही आलेली आहे. बाही रुंदी आपण परफेक्ट बाही एवढीच ठेवलेली आहे. आणि आता आपल्याला हे पाहू शकता, उतार आपल्याला कितीचा द्यायचा आहे, 3.5चा उतार, 3.5चा द्यायचा आहे. आता हे पहा कसा द्यायचा उतार. ही बाही आपली कशी आहे, तर उतार आपल्याला इथून आपल्याला 1.5 इंच सरळ घ्यायचंय. किती, 1.5 इंच आपलं हे इथून 1.5 इंच सरळ घ्यायचंय आणि सरळ आकारामधून आपल्याला कारण मध्ये टिकले लावलेले आहेत त्याच्यामुळं त्या आपल्याला आकार व्यवस्थित खाली पण टिकले आहेत, तो चॉक आपला असा उडतोय. तर ह्या पद्धतीने आपल्याला ही कटिंग करायची. तर आता आपण कटिंग करून घेऊया. इथं पाहिजे आपलं बरोबर सेंटर आलं आहे की नाही हे पाहू शकता. खालचं आणि हे बरोबर आपण हे एकावर एक ठेवायचं या प्रकारे आणि नंतरच कटिंग करून घ्यायची. आता इथे समोर माप म्हणजे जसं दिलेलं आहे तशीच आपल्याला ही मार्जिन ठेवायची. पाहू शकता ही मार्जिन आणि इथूनच आपण कटिंग करून घेणार आहोत. आणि आपली मेन मार्जिन कुठं आहे आपण पाहूया. हे इथून आपली फिटिंग येणार आहे. आता आपण आपला मोंढा बरोबर येईल की नाही आपण आता हे चेक करायचंय. कसं करायचं, हे पहा, हे उलटं केलं आणि हे म्हणजे आपला उतार बरोबर आलाय की नाही ते आपल्याला परफेक्ट कळेल. तर पाहू शकता करेक्ट आपला उतार बरोबर आलेला आहे या मापामध्ये. हे पाहू शकता इथं आपली फिटिंग आहे, ही आपली मार्जिंग आहे. तर ही कटिंग आपली बाहीची कटिंग एकदम परफेक्ट आपलं उतार आलेला आहे. आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाची ट्रिक सांगते, ती म्हणजे कशी. आता मापाचं ब्लाऊज तर बरोबर आहे, तर मग काय करायचं, हे जो आहे हे आपण इथं ठेवायचं. हे पाहू शकता या ठिकाणी. आता आपण ब्लाऊज मध्ये किती जास्त घेतलेला आहे, आपलं 1.25 इंच म्हणजे 1.5 इंच आपण जास्त घेतलेला आहे. तर 1.5 इंच आपलं इथं जास्त आहे. म्हणजे हे जो उतार आहे तो आपला परफेक्ट आलेला आहे. काय करायचं, आपण जेवढी उंची ठेवलेली म्हणजे एक्स्ट्रा जे ठेवलेलं आहे ते समोर सोडून द्यायचं आणि हे इथं बाही लावायची. जिथं आपण फिटिंग करतो बाहीची तिथं लावायची आणि पाहायचं आपण जेवढं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तेवढंच आलंय का, जास्त आलंय. जास्त जर आलेला असेल तर तुम्हाला उतार खालून द्यायचा आहे अजून. म्हणजे आता इथं ठेवलंय आपण हे मोंढा आणि हे तुमचं खूपच जास्त 1.5 ठेवलंय 2 आलंय, 1 ठेवलंय 2 आलंय, तर काय करायचं, इथं खाली आपल्याला उतार खाली खाली घ्यायचा. म्हणजे हा जो उतार इथं दिलेला आहे, इथं दिलेला आहे, तर इथं घ्यायचा. म्हणजे बाहीचा जो आकार आहे परफेक्ट येतो. जर तुम्ही बाहीचा आकार जास्त ठेवला तर तुमची बाही ना म्हणजे अशी तिरकी फिटिंग कशी येते, अशी तिरकी तिरकी येते. म्हणजे याप्रमाणे येईल तिरकं असं. म्हणजे हा आकार जो आहे तो असा लांबुळा दिसतो आणि इथं आपला कपडा इथं गोळा होतो. तर ह्या ट्रिक चालवायच्या आपण
की आपलं जे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तेवढंच आपलं समोर उरलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त उरलं तर हा आकार थोडासा खाली घ्यायची. ही ट्रिक्स खूप महत्त्वाची आहे, कारण ब्लाऊजला पाठीमागून घोळ येतो, समोरून घोळ येतो. हे जर तुमचं जास्त म्हणजे तुम्ही आता मी इथं 3.5चा उतार दिलाय तर माझं परफेक्ट आलंय. तुम्ही 2.5चा 3चा दिला तर तुमचा अर्धा इंच कपडा इथं गोळा होतो आणि इथून समोर आणि पाठीमागून तो घोळ मारतो. तर या ट्रिक्स तुम्ही वापरायच्या आणि परफेक्ट ब्लाऊज कटिंग करायचं. तर इथं आपलं फिटिंग आहे करेक्ट आणि हे आपलं सेंटर आहे. हे आपलं सेंटर आणि हा एक्स्ट्राचा कपडा आपण हा कट करून टाकायचा. तर पाहू शकता ही अशी आपली बाही परफेक्ट आली. आता आपल्याला काय करायचं, पाठीमागचा भाग कट करायचा आहे अगोदर. तर आपण हे उलट करूया, कारण आपल्याला हे खालून आले म्हणजे आपल्याला कळेल. आणि या प्रकारे आपल्याला हे एवढं आपण हे जे एक्स्ट्रा आहे, कारण रुंदी आपली गळ्याची जी रुंदी आहे ती किती ठेवलेली आहे, 3 ठेवलेली आहे. तर आपण काय करायचं, 2.25च ठेवणार आहोत. तर याच्यात पहा 2.25 आपली कुठपर्यंत येते, हे बघा 2.25. म्हणजे आपण हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण शिलाईमध्ये दाबून घ्यायचा, नंतरच गळा पलटून घ्यायचा. तसा घ्यायचा नाही, नाहीतर ब्लाऊज तुमचं हा जो आहे तो खूप पसरट होईल आणि उतरेल. तर ही ट्रिक्स वापरायची. म्हणजे डिझाईनचं ब्लाऊज असेल, वर्कवाला असेल, तर गळा मोठा असेल तर आपलं जेवढं ठेवलेलं आहे तेवढं आपण मोजून घ्यायचं आणि हे एक्स्ट्राचं आपल्या याच्यावर टिप मारून पलटून घ्यायचं. आता हे पहा, हा जो भाग आहे आता हे उंचीमध्ये आपल्याला थोडंसं वर घ्यायचंय, कारण हे शिलाई मार्जिंग आपली यायला पाहिजे. ते कसं, तर आपली ही इथून आपली शिलाई मार्जिंग असणार आहे ही. तर त्याच्यासाठी आपण हे एक्स्ट्रा वर घेतलंय. आणि हा पेपर थोडासा तिरका ठेवायचा, म्हणजे हे जो कपडा आहे असं हे खालून थोडंसं व्यवस्थित घ्यायचं आणि हा आपण दाबून टाकायचा. आणि याला आपण आकार देऊन घ्यायचा. हे झालं आपलं परफेक्ट पाठीचा भाग. आता आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे. यामध्ये आपल्याला किचकट काम आहे. समोरच्या भागामध्ये कसं ठेवायचं, आता हा गळा किती आहे, 7 इंच गळा आहे आणि आपला किती आहे 5.5 आहे. तर आपण थोडासा गळा कमी करून घेऊया. आणि आपल्याला याच्यामध्ये सिलाई मार्जिन सुद्धा ठेवायची आहे.
तर पाहू शकता याप्रमाणे आपली क्रॉस कटिंग येईल. कशी क्रॉस, इथं आपल्याला 1 इंच खाली जायचंय आणि इथं अर्धा इंच, म्हणजे आपण हा 1 इंच खाली गेलो. आता इथं आपल्याला 1 इंच आपण हा इथं खाली का गेलो आपण, कारण आपल्या इथं टक्स येणार आहे, तो इथं एक्स्ट्रा सोडला म्हणजे इथं बरोबर येईल. आणि हे इथं सुद्धा आपण एक्स्ट्रा सोडलं. आता हे दिसतंय की नाही, हा इथं आपण एक्स्ट्रा सोडलंय, इथं एक्स्ट्रा सोडलं. तर ते कशासाठी सोडलंय, कारण आपल्याला इथे एक प्लेट्स द्यायची, इथे एक द्यायची आणि इथे एक द्यायची. म्हणजे आपला जो पेपर आहे कट केलेला, तो पेपर बरोबर आपला म्हणजे परफेक्ट येईल आणि ब्लाऊज सुद्धा परफेक्ट येईल. तर त्यासाठी तुम्हाला तर हे क्रॉस कट आपलं बरोबर, आपलं इथं आपलं 1 इंच आणि इथं 1 इंच आपण एक्स्ट्रा सोडलेलं आहे, ते आपण आता हे आपण इथं एक्स्ट्रा का सोडलंय, इथं एक्स्ट्रा का सोडलंय, इथं एक्स्ट्रा आणि इथं एक्स्ट्रा, दोन्ही साईडला आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे. पाहू शकता, कारण आपला हा जो टक्स आहे तो परफेक्ट यावा, इथला जो टक्स आहे तो परफेक्ट यावा यासाठी आपण या साईडला सोडलेला आहे. या साईडला इथं आपण बरोबर घेतलेला आहे, इथून बरोबर घ्यायचं आणि इथं खाली मात्र एक्स्ट्रा सोडायचं. तर पाहू शकता याप्रमाणे आपलं हे क्रॉस कटिंग होणार आहे. आता इथं काय करणार आहे मी, इथं या ठिकाणी बरोबर अगोदर आपण हे पलटून घ्यायचं आणि हे ठेवूनच मग खालचं हे एक्स्ट्रा कट करायचंय. कारण आपण आता हे वरचं बरोबर येईल पण समोरचं खालचं त्याला म्हणजे हे नाहीये, डिझाईन नाहीये. तर आपण अगोदर वरचा भाग पलटून घ्यायचा, नंतरच आपण खालचा भाग पलटून घ्यायचा. कारण आपण जर आता हे आपल्याला माहिती आहे, हे इथून आपल्याला गळा जोडायचा, पण खालून माहित नाही कारण आपण कटिंग इथून करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावे लागेल की पलटून कसं घ्यायचं. समोरच्या गळ्याला एकाला डिझाईन आहे आणि एकाला डिझाईन नाही, तर पलटून कसं घ्यायचं. आणि हा मोठा गळा हे आपण कट करून टाकलं एक्स्ट्राचं. तर ही होती सोप्यात सोपी कटिंग. आणि थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल, कारण तुमचा जो पेपर आहे मेन पेपर तो आपण ठेवून द्यायचा आणि सगळं आपलं अस्तर जोडून झालं की तो पेपर ठेवायचा. कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं. तर पाहू शकता इथून पलटून होणार आहे आणि आपला हे बघा आपण 3.25 एक्स्ट्रा ठेवलेला आहे, तर इथं पण आपलं 3.25 एक्स्ट्रा आलेला आहे. म्हणजे आपला हा सुद्धा आपला जो शोल्डर आहे तो कमी होणार नाही, जास्तही होणार नाही, एकदम परफेक्ट होईल. तर ही अशी ही परफेक्ट कटिंग शिकण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. आता इथं आपण आपला कटोरी पॉइंट द्यायचा आहे. इथून 4 इंच, इथून 3.5 वर आणि इथून 2.5 वर. किंवा 2 वर ठेवलं तरीही चालेल. तुम्हाला जेवढा पप पाहिजे असेल त्या हिशोबाने हा टक्स ठेवून द्या, परफेक्ट येऊन जाईल. किंवा हे असंही करू शकता. काय करायचं, शोल्डर एकावर एक ठेवायचं या प्रकारे आणि इथं एक कट द्यायचा, म्हणजे शोल्डरच्या मधोमध आपलं हे पा एकदम परफेक्ट मधोमध एकदम टक्स आपला अजिबात वाकडा तिकडं जात नाही, काही नाही.
या ट्रिक्सनी जर ब्लाऊज कट केलं तर ब्लाऊज कमी जास्त अजिबात होत नाही। आणि ह्या डिझाईनच्या ब्लाऊजमध्ये ब्लाऊजच कट करून घ्यायचं, अस्तर कट करून घ्यायचं नाही, नाही तर काय होईल, अस्तर कमी पडतं मग। तर एकदम आपला मागचा भाग हा परफेक्ट एकावर एक आलेला आहे, पाहू शकता। हे जे आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे, हे एकावर एक ठेवावं लागतं आणि एकावर एक ठेवूनच आपण हे व्यवस्थित असं हे, नाही तर मग एक शोल्डर कमी एक शोल्डर जास्त होऊ शकतं। तर त्यासाठी आपण हे बरोबर एकावर एक ठेवूनच आपण कटिंग करायची। आता हे झालं आपलं परफेक्ट। आता आपल्याला काय मेन काय आहे, क्रॉसपट्टी। आपली क्रॉसपट्टी बरोबर यावी यासाठी आता मी क्रॉसपट्टीमध्ये 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय। समोरच्या भागापेक्षा समोरचा भाग हा 1 इंच जास्त असतो। तर पाहू शकता इथं 3 आहे तर मी 4 ठेवले, म्हणजे शिलाई मार्जिंग आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे आहे, तर यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे शिलाई मार्जिंग। आता या कपड्यामध्ये बसतं की हाच एवढाच कपडा आपल्याकडे आहे, याला एखाद्या वेळेस जॉईंट लागू शकतं। आणि आपण इथं पण मोजून घ्यायचं आपण 1 इंच। क्रॉस पट्टी कट करताना व्यवस्थित कट करायची, अजिबात कमी जास्त होऊ द्यायचं नाही, नाहीतर समोरची उंची कमी पडते। तर हे बघा एक्स्ट्रा आपण 1 इंच क्रॉस पट्टीमध्ये वाढून घेतलेला आहे। तुम्हाला सुद्धा एक्स्ट्रा वाढून घ्यायचं, अस्तरची म्हणजे कटोरीची असो की साध्या ब्लाऊजची असो, वाढून घ्यायची 1 इंच, म्हणजे कमी जास्त होत नाही, आहे तेवढीच राहते। आणि हे आपण याला आपण आकार दिलेला होता, तो आकार आपण इथं घ्यायचा नाही जशाला तसा, कारण आपला जो पॉइंट आहे तो व्यवस्थित येतो आणि गोल आकाराने क्रॉसपट्टी बसते, त्यासाठी आपण हा आकार व्यवस्थित घ्यायचा आहे। आता आपलं ही झाली परफेक्ट कटिंग। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगायचं आहे। धन्यवाद। आपण परफेक्ट अशी वर्कवाल्या ब्लाऊजची कटिंग केलेली आहे, सोप्या पद्धतीने, कुठेही अजिबात चुकणार नाही अशी ही कटिंग केलेली आहे। आणि याच ब्लाऊजचा टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करणार आहे। कटिंग आणि टिचिंग दोन्ही जरी पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण कटिंग कशी केली आणि ब्लाऊज फिटिंगला कसं आलं, हे लगेच समजेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढचा व्हिडिओ कटिंगचा म्हणजे टिचिंगचा सुद्धा तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं समजेल। तर नक्की व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायचं आहे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे।